करतात पण त्याला योग्य ते मानधन मिळत नसते. अशा प्रकारच्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रारी ऐकल्यानंतर त्याच वेळेस मन दैवत होतं आणि आपण एवढं प्रगतशील महाराष्ट्र आहे आणि या प्रगतशील महाराष्ट्रामध्ये आपण अशा प्रकारे जर काही आपल्या सर्वसामान्य एसटी कामगारांना न्याय मिळवून देऊ शकतो नाही तर काही दुर्दैव आहे. म्हणून मी जाणीवपूर्वक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब जबाबदारी जर आपण मला देत असाल तर अशी जबाबदारी जी जबाबदारी सर्वसामान्य जो एसटी कामगार असेल त्या एसटी कामगारांच्या फायद्याचं आणि हिताचं ठरेल आणि त्या दृष्टीने मला त्यांनी जबाबदारी दिली. राज्याला प्रगतीपथावर देत असताना एक चांगल्या प्रकारची एसटीची सेवा आपण जनतेला कशी देऊ परंतु एसटीची सेवा देत असताना भविष्य प्रवासाला सुविधा देत असताना एक गोष्ट मात्र नक्की आहे की एसटी कामगारांना सुद्धा त्यांचा हक्क मिळाला. तुम्ही ह्या अधिवेशनामध्ये न्यायालयाचा निधी जो लागतो न्यायालय कामकाज सुरुवात करण्यासाठी तो निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे पुढल्या महिनाभरामध्ये न्यायालयाचं उद्घाटन आपण मोठ्या दिमागात करणार आहोत. त्याला मंजुरी मिळालेली आहे. कधी आपण उद्घाटनाची तारीख आता हायकोर्ट ज्यानुसार तारीख देईल त्यानुसार जानेवारीमध्ये किंवा मॅक्झिमम फेब्रुवारी महिन्यामध्ये न्यायालयाचं उद्घाटन करायचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. ह्याच अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही न्यायालयाच्या जो विकास कामांसाठी किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी किंवा इतर गोष्टींसाठी निधीची आवश्यकता असते त्या पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही मंजूर करून घेतला आणि न्यायालय बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर म्हणजे तब्बल 14 वर्षाच्या वनवासानंतर न्यायालय चालू. आणि आमचा युवक काँग्रेसचा मित्र मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदा मंत्री झालं त्याबद्दल त्यांचा मनापासून आपल्या सांगा आपलं गाव पण एक आहे म्हणून गाव पण एक आहे विदर्भवादी आहोत मंत्री नागपूरला झाले त्यांना खूप खूप शुभेच्छा. आता शहराचा विकास आम्ही पक्ष बाजूला ठेवून शहरातील चांगले आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकत्रितपणे करून चांगल्या गोष्टी ज्या असतात त्या चांगल्या गोष्टींना नेहमीच नगरपरिषद पाठिंबा देतील. चुकीच्या गोष्टींना मात्र आम्हीच त्यांना सांगू की आम्हाला कुठे जर आम्ही चुकीचं करत असेल तर आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही अडवा जेणेकरून आम्ही चांगल्या मार्गाने व्यवस्थित मार्गाने या मीरा शहराला प्रगती पथावर घेऊ. धन्यवाद. खूप आभार.